हॅलो फ्रेंड्स, आता आपण बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन हा पॉइंट पाहणार आहोत. आता बँक आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देते, वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज देते. त्यापैकी एक फॅसिलिटी आहे आपल्याला व्यवहारामध्ये, आपल्या जे व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे व्यवहार होतात, अनेक प्रकारच्या लोकांच्याकडून आपणास किंवा व्यापाऱ्यांच्याकडून आपणास हुंडी मिळते आणि प्रत्येकाची ड्यू डेट लक्षात ठेवणं आपल्याला सहज शक्य नाहीये. म्हणून आपण काय करतो तर आपल्या ज्या सर्व हुंडीज आहेत, बिल्स आहेत, या सर्व हुंडी आपण बँकेत जमा करतो आणि देय तारखेला त्या हुंडीची रक्कम ड्रॉवी त्या बँकेत जमा करते आपल्या खात्यावर, किंवा बँक ते ड्रॉवीकडून रक्कम कलेक्ट करते आणि आपल्या खात्यामध्ये जमा करते. त्यासाठी काही वेळेला ते चार्जेस आकारतात आणि काही वेळेस त्या चार्जेस आकारत नाहीत. आता यालाच आपण बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन असं म्हणतो. म्हणजे बँकेने आपल्या वतीने हुंडीची रक्कम जमा केली व ती आपल्या खात्यावर जमा केली. आपला जो बिझनेस अकाउंट, करंट अकाउंट बँकेमध्ये असतो त्याच्यामध्ये ती खात्यावर रक्कम जमा केली जाते. तोच पॉईंट आपल्याला यात पाहायचा आहे. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन, हुंडी आपण कलेक्शन करता, जमा करण्याकरता बँकेत पाठवली. वेन ड्रॉवर रिसिव्ज ए बिल, जेव्हा ड्रॉवरला हुंडी मिळते, ही मे कीप इट टिल ड्यू डेट, म्हणजे ती स्वतःजवळ ठेवतो ड्यू डेट पर्यंत. और फॉर सेफ्टी, म्हणजे सेफ राहण्याकरता, ही मे सेंड इट टू बँक विथ द इन्स्ट्रक्शन टू प्रेझेंट इट टू ड्रॉवी फॉर पेमेंट. म्हणजे ती हुंडी काय करतो तर बँकेला पाठवतो आणि बँकेला काय सूचना देतो की देय तारखेला ही हुंडी कोणाला द्यायची, ड्रॉवीला द्यायची आणि ड्रॉवीकडून रोख रक्कम स्वीकारायची. इफ ऑनर बँक कलेक्ट्स द कॅश, आणि जर ती हुंडी ऑनर झाली म्हणजे ड्रॉवीने त्याची रोख रक्कम दिली तर ती रक्कम बँक कलेक्ट करते, गोळा करते अँड डिपॉझिटेड क्रेडिटेड टू ड्रॉवर्स करंट अकाउंट, आणि ती रक्कम आपल्या खात्यावर जमा करते. On the due date, drawee has to pay the amount of bill to the holder of bill, that is bank. म्हणजे देय तारखेला आपण हुंडी आपल्याजवळ ठेवली का नाही, आपण हुंडी कुठेला पाठवलेली आहे, बँकेला पाठवली आहे. मग देय तारखेला ड्रॉवीने हुंडीची रक्कम कोणाला द्यायची असते, बँकला द्यायची असते. डिस्काउंटिंग ऑफ बिल, याप्रमाणे त्याच्या एंट्रीज होतात, किंवा एंडोर्समेंट ऑफ बिल याच्यामध्ये याप्रमाणे त्याच्यामध्ये एंट्रीज होतात. फक्त काय बदल होणार आहे ते आपल्याला आता याच्यामध्ये पाहायचं आहे. पाहूयात आता बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन याच्या एंट्रीज आपण कोणत्या प्रकारे करणार आहोत पाहूयात. मग पहिल्यांदा आपण डाव्या बाजूला ए ड्रॉवर असं म्हणूयात. नेहमी आपण ए ड्रॉवर म्हणलेला आहे. दुसरी पार्टी कोण आहे, बी, त्याला आपण ड्रॉवी असं म्हणूयात. ठीक आहे. मग ड्रॉवरच्या पुस्तकातील एंट्रीज आणि ड्रॉवीच्या पुस्तकातील एंट्रीज आपण पाहणार आहोत. आता त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊयात आपण. माहिती आपल्याला ए हा ड्रॉवर आहे, त्याने हुंडी तयार केली. म्हणजे सर्वप्रथम एने काय केलं असणार आहे, माल विक्री केला असणार आहे. कोणाला माल विक्री केला असणार आहे, तो बी यांना माल विक्री केला असणार आहे. म्हणजे बी कोण झालेला आहे, ड्रॉवी झालेला आहे. माल विक्री केला 10,000 रुपयाचा आणि त्या 10,000 रुपयाचा उधारीने माल विक्री केला, म्हणून त्याच्यावर आपल्याला काय मिळालेलं आहे, हुंडी मिळालेली आहे. आता ही हुंडी आपण बँकेत डिस्काउंट नाही करत आहे, तर बँकेमध्ये आपण कशासाठी पाठवतोय, कलेक्शनसाठी पाठवतो. त्याला बिल सेंड फॉर कलेक्शन म्हणू शकतो किंवा बँक फॉर कलेक्शन म्हणलं तरी चालेल. आता ही हुंडी आपण कोणाला पाठवलेली आहे, बँकेला पाठवलेली आहे. फक्त पाठवली, विकलेली नाही, बँकेकडून कॅश स्वीकारलेली नाही. हुंडी आपण बँकेला कलेक्शन करता पाठवली, मग त्याची एंट्री आपल्याला ड्रॉवरच्या पुस्तकामध्ये करावी लागेल. मग इकडे म्हणतो मी स्टार करून फॉर बिल सेंड फॉर कलेक्शन, बिल सेंड फॉर कलेक्शन, त्याला आपण बँक फॉर कलेक्शन म्हणलं तरी चालेल. बिल सेंड फॉर कलेक्शन कोणाला हुंडी मिळणार आहे, बँकेला. म्हणजे बँकेला अकाउंटला डेबिट करा, काय जाणार आहे कुठून, बिल्स रिसिवेबल. मग बँक फॉर कलेक्शन म्हणा किंवा बिल सेंड फॉर कलेक्शन म्हणा. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. हुंडी आपण बँकेला पाठवलेली आहे. पहिली एंट्री झाली. आता हा व्यवहार बँकेमध्ये आणि ए मध्ये झालाय. बीच्या पुस्तकात याची काय नोंद करणार आपण, माहिती आहे आपल्याला, नो जर्नल एंट्री. याची एंट्री काय करणार आपण, नो जर्नल एंट्री. बिल सेंड फॉर कलेक्शनची एंट्री ड्रॉवरच्या पुस्तकात होत नाही, कारण की ड्रॉवरचा आणि बँकेचा व्यवहार आहे. आता देय तारखेला कोण कोणाला पैसे देणे असतो, बी म्हणजे ड्रॉवी कोणाला पैसे देणे असतो, बँकेला पैसे देणे असतो. म्हणजे जर बी ने बँकेला पैसे दिले तर त्याला ऑनर म्हणतात, नाही दिले तर काय म्हणतात, डिसऑनर असं म्हणतात. मग लिहूयात आपण इथे फॉर कलेक्शन बिल ऑनर, फॉर कलेक्शन बिल ऑनर. म्हणजे बँकेने ती हुंडीची रक्कम जमा करून आपल्या खात्यावर जमा केली. आता हा व्यवहार कोणाकोणामध्ये झाला सांगा,
ड्रॉवीमध्ये आणि बँकमध्ये झालेला आहे. ड्रॉवरच्या पुस्तकात काय एंट्री करणार आपण? नो जर्नल एंट्री. नो जर्नल एंट्री. परंतु आता नवीन नियमाप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला याची एंट्री करायची आहे आणि ती काय करायची आहे ते आपण नंतर पाहणार आहोत. फक्त इथे मी स्टार पॉईंट ठेवलेला आहे कारण की हा व्यवहार जरी ड्रॉवेचा आणि बँकेचा झाला तर याची एंट्री का होऊ शकते ते आपण नंतर एक्सप्लेन करूयात. नेहमीप्रमाणे आधी बघूयात ड्रॉवे आणि बँकेमध्ये व्यवहार झाला. ड्रॉवरच्या पुस्तकात त्याची नोंद होणार नाही, नो जर्नल एंट्री लिहिलं. आता ड्रॉवीच्या पुस्तकात काय नोंद होणार? ड्रॉवी काय म्हणणार? हुंडीची रक्कम मी कोणाला दिली? बँकेला. आणि बँकेकडून काय मिळालं? बिल मिळालं. म्हणजे एंट्री काय होणार आहे? बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होणार आहे. आणि आता शेवटचा पार्ट पाहूयात. फॉर कलेक्शन बिल डिसऑनर. फॉर कलेक्शन बिल डिसऑनर. फॉर कलेक्शन बिल डिसऑनर. आता याची एंट्री कशी करायची? तर कलेक्शन बिल डिसऑनर म्हणजे ड्रॉवीने बँकेला पैसे दिलेत का? नाही. मग कोण कोणाला मागणार? तर बँक ड्रॉवरला मागणार. ड्रॉवर कोणाला मागणार? बीला मागणार आहे. बरोबर. म्हणजे बँक हुंडी ड्रॉवरला देणार, ड्रॉवर कोणाला हुंडी देणार? ड्रॉवीला देणार आणि पैसे मागणार. मग इथे मी परत एकदा रिपीट करतो. आपण एंडॉर्स मध्ये सुद्धा पाहिले, सर्व ठिकाणी पाहिले. ज्याच्याकडून एन आहे त्याला डेबिट, ज्याला देणं आहे त्याला क्रेडिट. कोणाकडून एन आहे? ड्रॉवीकडून. कोणाला देणं आहे? बँक म्हणजे बिल सेंड फॉर कलेक्शनला. काय एंट्री होणार? ड्रॉवे अकाउंट डेबिट टू बँक फॉर कलेक्शन किंवा बिल सेंड फॉर कलेक्शन. मग इथे एंट्री होणार आहे ड्रॉवे अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. आणि नोटिंग चार्जेसची रक्कम असेल तर याच्यामध्ये ऍड करतो. माहिती आहे आपल्याला नोटिंग चार्जेसची रक्कम ऍड करतात. हे सर्वच ठिकाणी पाहिले आपण, सेपरेटली नाही आपण इथे ऍड करतात. आता ड्रॉईच्या पुस्तकात काय एंट्री होणार आहे? ड्रॉवी काय म्हणणार? मला ड्रॉवरने हुंडी फक्त परत दिली म्हणजे हुंडी मिळाली. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट. नोटिंग चार्जेस जर असेल तर नोटिंग चार्जेस अकाउंटला आपण डेबिट करतो. नोटिंग चार्जेस जर असतील तर नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू कोणाला पैसे देणे आहे? आपण एला म्हणजे ड्रॉवरला पैसे देणे आहे. टू ड्रॉवर अकाउंट. या पद्धतीने आपल्याला बिल सेंड फॉर कलेक्शन याच्या एंट्रीज करायच्या आहेत. आता मी सांगितलं की याच्यामध्ये एक एंट्री फक्त वेगळी होणार आहे. आधी चेक करूयात आपण. एंडॉरच्या एंट्रीज आहेत, आपण डिस्काउंटिंगच्या एंट्री सुद्धा पाहिलेल्या आहेत, सेमच आहेत. इथे क्रेडिटर्स टू बिल्स रिसिवेबल, तसं बिल सेंड फॉर कलेक्शन टू बिल्स रिसिवेबल. नो जर्नल एंट्री, नो जर्नल एंट्री. ड्रॉवी टू क्रेडिटर, तसं ड्रॉवी टू बिल सेंड फॉर कलेक्शन. इकडे माहिती आपल्याला काहीच बदल होत नाही. मी सांगितलं याच्यामध्ये तुमचा कोणताही बदल होणार नाही. नो जर्नल एंट्री, बिल्स पेएबल टू कॅश, बिल्स पेएबल, नोटिंग चार्जेस टू ड्रॉवर. म्हणजे ड्रॉईच्या पुस्तकात काहीच बदल नाहीये. मग ते एन्डॉर्समेंट असू दे, कलेक्शन असू देत किंवा डिस्काउंटिंग असू देत, परंतु ड्रॉवरच्या पुस्तकामध्ये काही बदल होतात. आता यामध्ये एक बदल आणखी प्रामुख्याने कोणता लक्षात ठेवायचा आहे तर कलेक्शन बिल ऑनर. आता कलेक्शन बिल ऑनरचा अर्थ मगाशी मी काय सांगितलं तर ड्रॉवीने हुंडीचे पैसे कोणाला दिले? बँकेला दिले आणि बँकेने ती हुंडी त्याला परत केली. आता याची एंट्री ड्रॉवरच्या पुस्तकात का होणार तर एक लक्षात घ्या. ड्रॉवीने जेव्हा बँकेत पैसे कलेक्ट केलेले असतात तेव्हा बँक ही रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा करते, आपल्या करंट अकाउंटला जमा करते. करंट अकाउंटला जमा करते म्हणजेच इनडायरेक्टली ही रक्कम आपल्या खात्यावर जमा होते. म्हणजे आपला बँक बॅलन्स काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणून याची एंट्री आपण करायची आहे बँक अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट किंवा बँक फॉर कलेक्शन अकाउंट. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट ही एंट्री आपल्याला करावी लागेल. बाकी कुठेही एंट्रीज होत नाहीत. म्हणजे एंडॉर्स बिल ऑनर असेल तर त्याची नो जर्नल एंट्री कारण की ती रक्कम क्रेडिटर्सला मिळते. डिस्काउंटिंग बिल ऑनर असेल त्याची नो जर्नल एंट्री कारण की ती रक्कम बँकेला मिळते. परंतु कलेक्शन बिल ऑनर असेल तर ती रक्कम आपल्या खात्यावर जमा होते म्हणून त्याची एंट्री करायची आहे बँक अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. अशा पद्धतीने तुम्हाला एंट्रीज लक्षात ठेवायच्या आहेत. बघा परत एकदा तो पॉईंट रिपीट करतो. बिल सेंड फॉर कलेक्शन हाही पॉईंट आपण इथे पाहिलेला आहे. पहिला पॉईंट पाहिला एन्डॉर्समेंट ऑफ बिल, त्याच्यानंतर पाहिला डिस्काउंटिंग ऑफ बिल आणि इथे कलेक्शन ऑफ बिलचा पॉईंट पाहिला. आता तिन्हीचे जे एंट्रीज आहेत त्या तिन्हीच्या एंट्रीज मी तुम्हाला समोर लिहून दिलेल्या आहेत. तुम्हाला कंपॅरिझनला थोडंसं सोपं जाणार आहे. एन्डॉर्समेंटची एंट्री क्रेडिटर्स टू बिल्स रिसिवेबल बरोबर.
सेंड फॉर कलेक्शनची एंट्री, बिल सेंड फॉर कलेक्शन टू बिल्स रिसिवेबल. डिस्काउंटमध्ये बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. इथे डिस्काउंट येणार कारण की आपल्याला रोख रक्कम मिळणार आहे. परंतु इकडे नो जर्नल एंट्री तिन्ही कॅटेगरीमध्ये, कारण की हा व्यवहार एकतर क्रेडिटरमध्ये, बँकेमध्ये आणि आपल्यामध्ये असतो, त्यामुळे इथे ड्रॉवेच्या पुस्तकात नो जर्नल एंट्री. इथल्या एंट्रीज कॉमन आहे त्यामुळे मी एकत्र लिहिले, तिन्हीसाठी सेमच एंट्रीज आहेत. आता एंडॉर्स बिल ऑनर असेल, डिस्काउंटेड बिल ऑनर असेल किंवा कलेक्शन बिल ऑनर असेल तर आपण नो जर्नल एंट्री लिहितो. पण मगाशी मी सांगितलं की कलेक्शन बिल ऑनरची एंट्री फक्त आपण लिहू शकतो कारण की ते आपल्या खात्यावर पैसे जमा होतात, म्हणून बँक अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन. इकडे एंट्री काय होणार आहे, बिल्स पेएबल टू कॅश. ती हुंडी कोणाकडून पण मिळू देत, आपण रक्कम दिली की आपल्याला हुंडी मिळणार आहे, बिल्स पेएबल टू कॅश. आणि इकडे आपल्याला एंडॉर्स बिल डिसऑनर असेल, डिस्काउंटेड बिल डिसऑनर असेल किंवा कलेक्शन बिल डिसऑनर असेल तर एकच पॉईंट लक्षात ठेवायचा, ज्यांच्याकडून येणे आहे त्यांना डेबिट करा आणि ज्यांना देणे आहे त्यांना काय करा, क्रेडिट करा. आणि नोटिंग चार्जेसची रक्कम एंट्रीमध्ये ऍड करा. नोटिंग चार्जेसची रक्कम एंट्रीमध्ये ऍड करायचे, सेपरेट लिहायचे नाही. समजा 10,000 रुपयाची हुंडी असेल, 200 रुपये नोटिंग चार्जेस असेल तर 10,200 रुपयाची एंट्री करा. प्रत्येक ठिकाणी ड्रॉवे अकाउंटलाच डेबिट आहे म्हणजे ड्रॉवेकडून येणं आहे, म्हणजे ड्रॉवे अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट किंवा टू बँक अकाउंट किंवा टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट. बरोबर. एंडॉर्स असेल तर क्रेडिटर्स म्हणा, डिस्काउंट असेल तर बँक म्हणा आणि सेंड फॉर कलेक्शन असेल तर बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट म्हणा. इकडे सेमच एंट्री होणार आहे, कॉमन एंट्री बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, नोटिंग चार्जेस स्वतंत्र दिले असतील तर दाखवा आणि टू ड्रॉवर अकाउंट. ह्या पद्धतीने आपल्याला या एंट्रीज लक्षात ठेवायच्या आहेत. तर इथे आपण 3 महत्वाचे पार्ट पाहिलेले आहेत आणि तिन्हीपैकी कोणताही एक पार्ट तुम्हाला कंपल्सरी येणारच आहे पेपरमध्ये. तर एन्डोर्समेंट असेल, कदाचित तो कलेक्शन असेल, कदाचित तो डिस्काउंटिंग ऑफ बिल असेल. तर एक्झाम्पलमध्ये जो सेंटरला पार्ट असतो, जो मध्ये सुरुवातीला माल विक्री केला, नंतर हुंडी मिळाली, ही हुंडी एक तर डिस्काउंट करतो किंवा कलेक्शनला पाठवतो किंवा एन्डोर्स करतो असा पॉईंट असतो. त्याच्यानंतर मग रिन्युअलची सर्वात महत्वाची स्टेप आहे ते आहे आणि सर्वात शेवटी मग ऑनर, डिसऑनर, रिटायर किंवा इन्सॉल्वंट हा पार्ट आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेला असतो. तर ह्या ज्या एंट्रीज आहेत या व्यवस्थित लक्षात ठेवा. आता याच्यानंतर महत्वाचा पार्ट आहे रिन्युअल ऑफ बिल आणि इनसॉल्वंट, हा आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि तो पार्ट झाल्यानंतर मग आपण एक 4 प्रकारचे एक्झाम्पल पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एक नॉर्मल बिल असेल जे आपण कुठेही पाठवलेलं नाहीये, त्याला बिल रिटर्न म्हणतो. एक एन्डोर्समेंट असेल, एक डिस्काउंट असेल आणि एक सेंड फॉर कलेक्शन असेल. असे 4 एक्झाम्पल आपण 4 वेगवेगळे एक्झाम्पल पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 4 पॉईंट काय होणार आहेत, कव्हर होणार आहेत. या एंट्रीज व्यवस्थित लिहून ठेवा आणि या एंट्रीज व्यवस्थित पाठ करा. थँक्यू.